सांगली जिल्ह्यातील खानापूरचे शिवसेना आमदार सुहास बाबर यांच्याकडून निसर्ग संवर्धनासाठी टी आर्मी या विशेष मोहिमेची सुरुवात करण्यात आली असून ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते आज एक पाऊल निसर्गासाठी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या पर्यावरणपूरक उपक्रमाच्या माध्यमातून 78,000 झाडे लावण्याचा आणि ती जगवण्याचा संकल्प करण्यात आला आहे। गारडी खांडवड रोडवरील सूतगिरणीच्या मैदानावर ही झाडे लावण्याचा उपक्रम घेण्यात आलाय। दुष्काळी आणि कमी पावसाच्या भागात निसर्गाचे संतुलन राखणे आणि वृक्षारोपणाची चळवळ लोक चळवळीत बदलणे हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे। प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्या ट्री आर्मी उपक्रमाचे कौतुक केलं। त्यांच्या ट्री आर्मी या वृक्ष लागवडीच्या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केलं। आमदार सुहास बाबर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ट्री आर्मी या वृक्ष लागवडीच्या चळवळीचा शुभारंभ ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी बोलताना जॅकी श्रॉफ यांनी आमदार सुहास बाबर जसे खूप चांगले बोलतात तसे कामही खूप चांगले करतात। नुसते बोलणे आणि प्रत्यक्षात काम करणे यात मोठा फरक असतो। शांत राहून एकमेकांना मदत करायची, कुणाचे पाय ओढून आपण मोठं होऊ शकत नाही। त्यामुळे आधी स्वतःकडे बघा। पृथ्वी ही आपल्या सर्वांची आई आहे, त्यामुळे तिची काळजी घ्यायची असेल तर प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत। पृथ्वीला आई समान जपलं पाहिजे। आपणा सर्वांना मातीतच एक दिवस जायचं आहे, त्यामुळे तिला जपलं पाहिजे। मातीशी दोस्ती करा असे आवाहन जॅकी श्रॉफ यांनी केलं। माजी आमदार अनिल बाबर यांचे पुत्र आणि राजकीय वारसदार असलेल्या सुहास बाबर यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीत 78,178 मताधिक्याने विजय मिळवला। या मताधिक्या इतकी झाडे मतदारसंघात लावण्याचा निर्धार त्यांनी केला। त्यामुळे 78,000 झाडे लावण्याचा आणि त्यांचे संवर्धन करण्याचा व्यापक कार्यक्रम हाती घेण्यात आलाय। सांगली प्रशासन आणि वन विभागाच्या सहकार्याने 1 एकर जागेत मियावाकी पद्धतीने घनदाट जंगल विकसित करण्याचे आयोजन करण्यात आले आहे। सिने अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या कार्यक्रमास लाभलेल्या उपस्थितीमुळे या मोहिमेला आता बळ मिळाले। न्यूज मराठी 24 कोल्हापूर। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार, जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।